आई वडील प्रेमविवाहाला विरोध करतात म्हणून अनेक तरुण तरुणी घरातून पळून जाऊन लग्न करतात. मात्र आता प्रेमी युगुलांचं टेन्शन वाढणार आहे. कारण गुजरातमध्ये लव्ह मॅरेजसाठी थेट पालकांची माहिती आणि अप्रत्यक्ष संमती बंधनकारक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गुजरात सरकारने विवाह नोंदणी नियमांमध्ये बदल करण्यासाठी नवा मसुदा सादर केला आहे. या मसुद्यानुसार लग्नाची नोंदणी करण्यापूर्वी आई वडिलांना माहिती देणं आवश्यक ठरणार आहे. म्हणजेच गुपचूप लग्न करणं आता सोपं राहणार नाही. हा नवा नियम प्रेमविवाहासाठी किती मोठा अडथळा ठरणार आणि तो संविधानाच्या चौकटीत बसतो का? चला समजून घेऊया. नव्या नियमांनुसार लग्नासाठी अर्ज केल्यानंतर लगेच मॅरेज सर्टिफिकेट मिळणार नाही. अर्ज केल्यानंतर तब्बल 30 ते 40 दिवसांचा वेटिंग पिरियड ठेवण्यात येणार आहे. या काळात पालकांना मेसेज किंवा अधिकृत नोटीसद्वारे लग्नाची माहिती दिली जाईल. इतकंच नाही तर लग्न नोंदणीच्या अर्जासोबत आई वडिलांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि आधाराची माहिती द्यावी लागणार आहे. सहाय्यक निबंधक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पालकांना थेट सूचना पाठवणार आहेत. सरकारचा दावा आहे की या नियमांमुळे विवाह नोंदणी प्रक्रिया पारदर्शक होईल आणि पालकांचा सहभाग वाढेल. मात्र यामुळे प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांसमोर कौटुंबिक संमतीची अघोषित अट उभी राहते, असा आरोप केला जात आहे. खरं तर संविधानाच्या कलम 21 नुसार 18 वर्षावरील मुलगी आणि 21 वर्षावरील मुलगा परस्पर संमतीने लग्न करू शकतात आणि त्यासाठी आई वडील किंवा समाजाची परवानगी आवश्यक नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने आधीच दिलेला आहे. म्हणूनच आता प्रश्न असा आहे की गुजरात सरकारचा हा नवा कायदा संविधानाच्या कसोटीवर टिकणार का, की हा कायदा वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा ठरणार? याच मुद्द्यावर पुढील काळात मोठ्या कायदेशीर आणि सामाजिक वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गुजरात सरकारचा हा निर्णय योग्य आहे की तरुणांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सविस्तर बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. धन्यवाद.